प्रगतिशील शेतकरी श्री अमोल सोनवणे यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान. अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस श्री अमोल सुभाष सोनवणे यांनी शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी आटमा नाशिक यांच्या वतीने सन 2025-26चा शेतकरी सन्मान या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच रविवार दिनांक 15/3/2026 रोजी नाशिक येथे आयोजित कृषी कुंभ 2026 येथे शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री अमोल सोनवणे यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेती व डेअरी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी युरोप दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. अमोल सोनवणे यांना हा पुरस्कार मिळाल्याने अंदरसूलसह येवला तालुका व नाशिक जिल्ह्याचा गौरवात भर पडली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक राजेंद्र गायकवाड, डॉक्टर भागीनाथ जाधव, जीवन गाडे, राजेंद्र सोनवणे, आकाश सोनवणे, उज्ज्वल जाधव, जनार्दन जांडराव, सौ संगीता सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ विनीता अमोल सोनवणे, इंग्लिश मीडियमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सीनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सुवर्णा कडलक, वरिष्ठ शिक्षक अझहर खतीब, अमोल आहेर, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, अझीम पटेल, सचिन घोडके, राजेश कांबळे यांनीही अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. न्यूज ब्युरो रिपोर्ट, अंदरसूल.